How much to raise the bite? What they say is the patient should be going into centric, and then the first point of contact, whatever is there, that should be the video, increased video. Means when it goes posteriorly, and when you put, there is one point coming in contact, one or the other molar or somewhere distance. That First should be your video. That much you can raise. It could be 1 mm, it could be 0.5, it could be ideal. Then depending on many other factors, 1 to 1.5 millimeter we can easily raise. There are so many. It should not be totally out of occlusion नहीं करता है यार. म्हणजे raise केल्यानंतर post. Place of see there is a gap in there. So I will reduce this height, and till the time you get a first point of interest. First touch. Okay, that could be ideal. But in rare of cases, Right? usually we can take a wax bite. सेंट्रलचं आपण थोडं हाईट वाढवून 55 म्हणायला लावायचं, म्हणजे अँटिरियर हाईट आहे ते. पोस्टेरियरली वी कॅन रेज इट अराउंड 1 to 1.5. चेक ऑल द पॅरामीटर्स लाईक अवर डेंचर केस, की इथं स्ट्रेस नको, स्ट्रेन नको याच्यावर मेंटलिस्टवर, इझिली बंद व्हायला पाहिजे, इथं फोल्ड्स नको. दॅट मच ऑफ अराउंड 1 to 2 mm आपण आराम से बंद कर सकते, रेज कर सकते. ठीक आहे. पण आता पोझिशन सेंट्रिक कसा दिसतो थोडं आपण थोडं बंद करा, पूर्ण दात नका टाकू, थोडं हे पोट बंद नाही ना, दाढा बंद नाही. हां ठीक, फक्त पोट बंद. अराउंड 1 to 1.5 मिनिट कम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे. पूर्ण बंद करा. आता हे जर पेशंट रात्रभर घालणार असेल, नॉर्मली 2 days ओव्हरनाईट आपण गुड क्वालिटी प्रोग्राम, म्हणजे याच्यातला एक चांगला पीठ, तर पेशंट कॅन वेअर इट. 2 days ओव्हरनाईट घालायचं, दिवसा नाही घालायचं. 3rd day पेशंट विल वेअर इट ॲट नाईट. तसंच इथे येईल सेंट्रल Only 12 hours. Patient should. ठीक आहे. 3rd day नाईटला घातलं, आपल्यासमोरच काढायचं. Okay. सकाळी म्हणजे ब्रश करताना नाही काढायचं, किंवा ब्रश केला तर तोंड बंद नाही करायचं, लगेच लावून द्यायचं आणि चहा कॉफी लिक्विड घेऊ शकतो. ओके. पण दे हॅव टू कम हिअर अगेन, इथे अर्धा तास झोपून ठेवायचं. Same. अच्छा. हां म्हणजे तो पेशंटचा सेंट्रिक जो जात नाही. आता कसं होतं की थोडं उघड बंद करा बंद करा, थोडं खालचा जेवढा आत जाईल का, थोडं करा थोडं मी जसं हे हात करतो बघा, थोडं करा मी ढकलता जाते का बघा, हे साथ जाईल का आणि करा बघा. साईड सोडा मावशी. पुढे नाही पुढे घेतलाय. ओके. सर पेशंट पोझिशन काय असायला पाहिजे सेंट्रिक घेताना? उघड कम्प्लिटली सुपाइन. सर आता दिस इज कॉन्स्टंट रिपीटेबल पोझिशन. येस. डिप्रोग्रामिंग इज फॉर 2 days and 3rd day अप्लाय करायचं. खूप जास्त शॉर्ट डिप्रोग्रामिंग म्हणजे अर्धा तास झोपून ठेवायचं, दॅट ऑल्सो अर्धा तास एकदम व्यवस्थित. सर सेंट्रिक घेताना पेशंट पोझिशन काय पाहिजे? सुपाइन ना. आता हे सगळं झालं, आता मी काय करेल, ठीक आहे मावशी तसंच बंद करा, प्रत्येक वेळा करा उघड. स्वॅलो करून बंद करायला लागतं. आता तेवढं नाही. तेवढंच येईल ना. पेशंट झोपलाच आहे, पेशंट झोपून
म्हणजे Final मागचे टीथ कॉन्टॅक्ट मध्ये येतच नाही, त्यामुळे तो डिप्रोग्रामच होतो. तसंच करतात Shallow ते. करून ठेवलं. प्रत्येक वेळेस तेच. ही जी कॉन्स्टंट रिपिटेबल आहे त्याला मी आता काय करणार, एक फ्लोएबल थांबा. बेट ठेव. तर मी असं ठेवणार. थांबा. स्टोरेज करा मावशी. थांब थांब थांब. बंद करा. बंद करून मग तसंच दाबून ठेवा मावशी, हलू नका. करा. कमी करू शकतो. जो अँटीरियर प्लॅटफॉर्म पेशंटला दिला तो कमी करू शकतो. इन यंग पेशंट थोडं कमी यायचं असेल तर अगदी फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंत त्याला घासत जायचं. द मोमेंट फर्स्ट टू टचेस दॅट इज युअर व्हिडिओ. करेक्ट. आता हे सगळे पॅरामीटर एकदम स्टँडर्ड आहेत. हे म्हणजे डॉसन पासून सगळं वाचूनच सगळे. आता यांच्यात आपण रिड्यूस नाही केले, एवढ्या यांच्यात केसमध्ये चालते. बंद करा. बंद करू पण शकता. म्हणजे आपल्याला एक ती प्रोसेस आहे. म्हणजे फक्त हा प्लॅटफॉर्म हा करा, हा करा. सॉरी, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आपण कमी करत जायचा विथ फ्लॅट बर. पण याच्यात व्हिडिओ रेज करायचा हा स्ट्रेट बर घ्यायचा, कारण नाही तर मग सरफेस विल बिकम कॉन्केव्ह. मागे कमी होत साधारणपणे हे डीप बाईट आहे ना, ॲटलिस्ट 1-2 मिलीमीटर वाढलं पाहिजे. डीप बाईट आहे तर त्याला मी थोडं रेट जास्त करेल, बिकॉज आय डोंट वॉन्ट अ डीप बाईट. ॲटलिस्ट हा डीप बाईट नको. दिस कॅन बी इन क्लास 2 बट विदाउट टचिंग दी पॅलेट. तर आपण त्याला थोडं बॉन्ड घे का जरा. मग काय करा, लाईट मतलब किसी को सिखाना और बोलना तो कुछ भी नहीं बोल सकते ना, है ना. बंद कर, बंद कर, बंदच ठेवा, बंदच ठेवा, बंदच ठेवा. तर या लेवलवरती आपण तो स्टॉप क्रिएट करतो. मतलब पेशंट विल नॉट मूव. Correct, correct. आता आपण थोडं सिटिंग मध्ये घेऊन स्कॅन करू. हां करेक्ट. मागच्या आता क्लिनिकली असं वाटलं की थोडं जास्त करायचं, त्याला आपण वॅक्सअपने रेज करणार तेवढं. आणि किंवा मग याला फेशियल मसल ते अप्रॉक्सिमेट आहे ना सेकंड म्हणजे आपल्या जजमेंटच्या हिशोबाने. त्याच्यात फेसबुक सगळं म्हणजे ते बंदच कर. फेसबुक आहे ना, म्हणजे फेसबुक हे आपण हे करतो डिजिटल करतो म्हणून फेसबुकचं काय फेसबुक हां, फेसबुकचं काय काही काम नाही, नाही कारण डायरेक्ट बिकॉज वी आर युझिंग डिजिटल. ओपन केल्यावरती इथे मॅक्झिला मॅन्डिबल येतं. सपोज इफ यू वॉन्ट टू वर्क ऑन मॅक्झिला देन वी विल मॅक्झिला डुप्लिकेट, है ना. आता इथे हे इथं ऑक्लुजनचं आहे ना, ते ऑक्लुजन ओपन केलं ओके. आणि इथून ऑक्लुजनचा जो प्रिव्हियस डेटा तो डिलीट केला. अच्छा, म्हणजे तुम्ही तो बाईट फक्त बाईटचा जो आहे ते काढून घेतलं. ओके ओके ओके. सो यू आर रिपीटिंग द बाईट इन द फर्स्ट स्कॅन. येस. ओके. करेक्ट. वी चेंज ओके थ्री साइड्स. ओके. एक साइड झाली तर दुसरी साइड. थोडं straight.
इंटरलॉकिंग क्योंकि इसने डीप बाइट है इसलिए उन्होंने ऐसे रेस किया है Otherwise, first position. फर्स्ट पोजीशन एंड इफ यू वांट मोर यू कैन डू इट